मागच्या लेक्चरमध्ये आपण बघलो होतं ड्युएल्स आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आज आपण बघणार आहोत कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे जे एक्झाम्पल्स आहे हे कुठल्या फॉर्म मध्ये असतात? इम्प्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असतात. इम्प्लिकेशन मीन्स कनेक्टिव्ह इज द इफ अँड देन. इफ देन कनेक्ट असतात त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. इफ देन कनेक्ट असणारे सेंटेन्स असतात त्याच आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बनवायचा. कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स ह्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल राहणार आहे. कुठल्या फॉर्म मध्ये? पी इम्प्लिकेशन क्यू फॉर्म मध्ये एक्झाम्पल राहणार आहे तुम्हाला कॉन्व्हर्स. मग याचं कॉन्व्हर्स बनवायचं आहे. याचं कॉन्व्हर्स काय होईल? क्यू इम्प्लिकेशन पी फॉर्म मध्ये एक्झाम्पल तयार करायचं आहे. कॉन्व्हर्स मीन्स क्यू इम्प्लिकेशन पी. आता इनव्हर्स बनवायचं आहे तुम्हाला. इनव्हर्स याचे इनव्हर्स होईल कशाचं? हे जे पी इम्प्लिकेशन क्यूचं काय बनवायचं आहे आपल्याला? इनव्हर्स बनवायचं आहे. निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. इनव्हर्स इनव्हर्स काय होणार आहे? निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लिकेशनचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह बनवायचं आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होणार आहे? निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. याच्यावरून आता अशी आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. काय होईल? कॉन्व्हर्सचा क्यू इम्प्लिकेशन पी, इनव्हर्स निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. आता एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे if function is differentiable then it is convergent. Function is differentiable then it is convergent. मग याच्यामध्ये दोन सेंटेन्स आहेत. फंक्शन इज डिफरन्शिएबल इट इज कॉन्व्हर्जंट. पी मध्ये घेणार आपण इफ आणि काय देन कनेक्टिव्ह आहे. इफ अँड देन कनेक्टिव्ह. पी मध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला? अ फंक्शन इज differentiable. फंक्शन इज डिफरन्शिएबल. पी मध्ये घेतला फंक्शन इज डिफरन्शिएबल. क्यू मध्ये घेऊ आपण इट इज कॉन्व्हर्जंट. इट इज कॉन्व्हर्जंट. दोन सेंटेन्स आहे. पहिलं पी घेतला आपण आणि दुसरं काय घेतलं? क्यू. सिम्बॉलिक फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये आहे? पी इम्प्लिकेशन क्यू फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिलेले आपण. याचा कॉन्व्हर्स बनवू पहिले. काय बनवायचं आपल्याला? कॉन्व्हर्स. याचा कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ही नाही बनवायचं. पहिले आपण बनवायचं कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये काय होते? क्यू इम्प्लिकेशन पी फॉर्म मध्ये तयार करायचं आहे. क्यू इम्प्लिकेशन पी मध्ये तयार करा. क्यू काय आहे बघा? इट इज कॉन्व्हर्जंट. क्यू इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन इफ देन सेंटेन्स. इफ इट इज कॉन्व्हर्जंट. इफ च्या ऐवजी काय घ्यायचं? इफ फंक्शन इज कॉन्व्हर्जंट. क्यू सेंटेन्स पहिले घ्यायचं. क्यू सेंटेन्स पहिले घेतलं. कुठचा? क्यू सेंटेन्स इट इज कॉन्व्हर्जंट म्हणजे फंक्शन इज कॉन्व्हर्जंट. इफ फंक्शन इज कॉन्व्हर्जंट. इम्प्लिकेशनचं आहे इफ देन बघा क्यू पहिले घेतला आपण आणि इम्प्लिकेशन असल्यामुळे इफ आणि देन लागणार आहे. इफ फंक्शन इज कॉन्व्हर्जंट देन आता पी घ्यायचं. पी काय आहे? फंक्शन इज डिफरन्शिएबल. डबल फंक्शन नाही ना. पहिला आपण फंक्शन घेतलं आपण नंतर इट घेऊ शकतो. इट इज डिफरन्शिएबल. नंतर देनच्या नंतर काय घ्यायचं? इट इज डिफरन्शिएबल. बघा इझी एकदम. पहिले आपण काय घेतलं? क्यू घेतलं. क्यू काय होतं? इट इज कॉन्व्हर्जंट. इट इज कॉन्व्हर्जंट क्यू घेतलं आपण. इफ देन कनेक्ट करायचं तर इफ फंक्शन इज कॉन्व्हर्जंट देन नंतर कुठलं घ्यायचं होतं? पी घ्यायचं होतं. पी काय होतं? फंक्शन इज डिफरन्शिएबल. फंक्शन इज डिफरन्शिएबल. फंक्शन म्हणजे इट इज डिफरन्शिएबल. आता हा झाला कॉन्व्हर्स. दुसरं घेऊ आपण इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय? इनव्हर्स मध्ये निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. म्हणजे जसं एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल पी इम्प्लिकेशन क्यूच्याच फॉर्म मध्ये फक्त काय लावायचं आहे तुम्हाला? निगेशन पी आणि निगेशन क्यू लावायचं आहे. म्हणजे आता सेंटेन्स कसं तयार होणार आहे? इम्प्लिकेशनचं इफ पहिले निगेशन पी ला निगेशन लावा. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. इफ अ फंक्शन इज not differentiable. Function is not differentiable then आता क्यू ला निगेशन लावा. क्यू ला निगेशन क्यूचं काय होईल? इट इज नॉट कॉन्व्हर्जंट. इट इज नॉट कॉन्व्हर्जंट.
इट इज नॉट कॉन्वर्जंट. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉन्वर्स झालं, इनवर्स. आता मी आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तिसऱ्या थर्ड मध्ये कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय घ्यायचं आहे, निगेशन क्यू पहिले घ्यायचं आहे आणि निगेशन पी. पी सेंटेन्स पहिले घ्यायचं आहे. निगेशन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी. आता क्यूचं निगेशन बघा, क्यू जे हे सेंटेन्स कुठे बनवलंय आपण, कॉन्वर्स मध्ये बनवलंय. तसंच घ्यायचं कॉन्वर्स मध्ये क्यू इम्प्लिकेशन पी. याला फक्त काय लावायचं, नॉट लावायचंय. क्यू ला नॉट आणि पी ला नॉट लावा. इफ क्यू आधी घ्यायचं, फंक्शन फंक्शन इज, इच्या नंतर नॉट, इज नॉट कॉन्वर्जंट. पहिले क्यू सेंटेन्स घेतला त्याला नॉट लावलं, नंतर देन आता पी ला नॉट लावायचं आहे. देन इट इज नॉट डिफरन्शिएट. इट इज नॉट डिफरन्शिएबल. आता असंच आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. लिहून घ्यायचं आहे तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. एक्सरसाइज मधलं घेऊया. एक्सरसाइज 1.3. एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. राईट कॉन्वर्स इनवर्स, राईट कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल घेते. अ family becomes literate. Family becomes literate if the woman in it is literate. याचं काय बनवायचं आपल्याला, कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. जसं आपण आधी केलं तसंच बनवायचं आहे. याला बघा, पहिले आपण कुठल्या फॉर्म मध्ये, पहिले पी कन्सिडर करून घेऊ. पी कुठला आहे, आता बघा इफ देनचं सेंटेन्स आहे. फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. म्हणजे हे काय झालं, फर्स्ट सेंटेन्स झालं. इफच्या नंतरचं तुमचं पी सेंटेन्स कोणतं आहे, द वुमन इन इट इज लिटरेट. पी सेंटेन्स हे घ्यायचं आहे. इफच्या नंतरचं the woman in, आता it means काय होते, family. in family, woman in it लिहिण्यापेक्षा आपण family लिहू. is literate. Q मध्ये आता कुठला आहे, if च्या नंतरचे पहिलं सेंटेन्स झालं. आता Q कुठला आहे, family becomes, family becomes literate. झालं पी आणि क्यू. कुठल्या फॉर्म मध्ये तयार आहे, सिंबॉलिक फॉर्म. पी इम्प्लिकेशन क्यू फॉर्म मध्ये आहे. आणि आता आपण पहिले कॉन्वर्स बनवणार आहोत. कॉन्वर्स मध्ये क्यू इम्प्लिकेशन पी लगायचं आपल्याला. क्यू इम्प्लिकेशन पी. क्यू कुठला आहे आता, फॅमिली बिकम्स लिटरेट. इफ आणि देनचं सेंटेन्स आहे. इफ नी स्टार्ट करा. इफ फॅमिली becomes literate, then family becomes literate, then आता पी घ्यायचं आहे तुम्हाला. woman, then the woman, जसं आहे तसंच लिहायचं आहे. woman in इथे फॅमिली घेतलेलंच आहे. in it is literate. जसं आहे तसंच लिहिलं आपण. फॅमिली लिहिलं तर चालते किंवा इट लिहिलं तर चालते. झालं कॉन्वर्स. दुसरं घेऊ आपण इनवर्स. इनवर्स मध्ये आपण निगेशन पी, इम्प्लिकेशन निगेशन क्यू.